थँक्यू. देखील मैदानाच्या बाहेर परतले. नवीन बॅटर मैदानात दाखल होत असताना तुषार जांभेकर आपल्याला पाहायला मिळाले. आणखी एक महत्वाचा खेळाडू टीम श्रीमान केशव आंबडोसी या संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. निशी कर्णेकर पहिल्या 2 बॉलवरती 2 सफलता त्यांना प्राप्त केल्या. हॅट्रिकचा उंबरट्यावरती तो सध्या या स्पर्धेतील आजच्या दिवसातील दुसरी विकेटचा हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का. वेगवान बॉल गुडले स्पॉट आणि अगदी अचूक टप्प्यावरती चेंडू हाताळला. वेगाना बॉल विकेट किपर नयन जोशीचा वेध घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. डॉट बॉलच्या मदतीने धाव फलक थांबलाय. कोणत्या स्वरूपाची धाव अद्याप स्कोर कार्ड वरती नाहीये. 3 बॉलचा खेळ झालाय. वेगवान बॉल समोर होता, समोरच खेळलाय. डीप मध्ये फिल्डर शुभम वेगाने बॉलचा पाठला करत असताना पाहायला मिळालं. चांगली फिल्डिंग, धावा वाचवल्या गेल्या. त्या पलीकडे 2 धावा कंप्लीट देखील केल्या. त्या दोन्ही बॅटरना चांगली रनिंग बिटवीन द विकेट खेळपट्टीवरती पूर्ण केल्या. 2 धावा 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा आतापर्यंत 4 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावरती आहेत. निशी षटकातील 5वा बॉल. बॅकफुटला गेले, कट करायचा होता, वेगाचा वापर करायचा होता, परंतु प्रचंड वेग राहिला. बॅट चालण्याआधी बॉल विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल होत असताना पाहायला मिळाला. या षटकामधील निशी कर्णेकरच्या माध्यमातून आलेला 4था निर्धाव स्वरूपाचा बॉल आहे. आज प्रचंड प्रमाणामध्ये निशी कर्णेकरनं डॉट बॉल हाताळलेत. वेगवान बॉल प्रचंड वेगानं सिमेंटच्या विकेटवरती निशीचे बॉल तुम्हाला खेळणं कठीण जाणार आहे ते दाखवून देत असताना निशी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. अगदी निशीला उपयुक्त ठरेल अशी खेळपट्टी, वेगवान गोलंदाजांना पोषक असणारी खेळपट्टी इथे मात्र धावी रत्न चषक मध्ये उपलब्ध झालेली पाहायला मिळाली. निशी कर्णेकरनं पहिली मॅच किल्ला संघाच्या विरोधामध्ये 1 धावाचं षटक हाताळलं. आता अमडोशीच्या विरोधामध्ये अवघ्या 2 धावांचं षटक त्यानं मैदानाच्या आतमध्ये हाताळलंय. धावा थांबवल्या, धावांवरती रोध लावला गेलाय. पहिल्या षटकामध्ये निशी कर्णेकरच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नयन जोशी यांना इन्व्हाइट केलं गेलं. नयन जोशी आणखीन एक महत्वाचे गोलंदाज. टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी किंबहुना कट्टर गोलंदाजी करण्यासाठी नयन जोशी नेहमी ओळखले जातात. त्यांचे वळण घेणारे बॉल, त्यांचे वेगवान बॉल, तदनंतर स्लोवर वन हा नेहमी प्रभावी करणारा असतो. आज या मॅच मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल पाहणं महत्वाचं आहे. निशीनं जी गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये अगदी त्याच थाटणीची गोलंदाजी अपेक्षित असणार आहे नयन जोशी याच्याकडनं. मैदानाच्या आतमध्ये तुषार आणि हरेश भोसलेची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तुषार जांभेकर, हरेश भोसले 2 महत्वाचे बॅटर. या दोघांचाही खांद्यावरती जबाबदारी आहे श्री माणकेश्वर आंबडोशी या संघाची. पहिलाच बॉल लढबा बॅटला ऑन साईडला. वेलकम स्वॅगचे स्वागत केलंय. बॉलला बिरकावून दिलं. बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. थँक्यू. नयनच्या पहिल्याच बॉलवरती चौकार असताना पाहायला मिळाला. संघाचे टोटल 6 वरती जाऊन पोहोचतीये. याही वेळेला दिशा दिली आहे. पुल करण्याचा प्रयत्न होता बॅटर हरेशचा. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावायचा प्रयत्न केलाय. धावबाची नामी संधी आहे. खराब फेकी पाहायला मिळतीये.
राज मोरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल आली, एका सिंगल वरती समाधान घेण्यास भाग पडलं. एका सिंगलच्या मदतीने संघाचे टोटल आतापर्यंत 7 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेसचा बॉल मोठा फटका, बॉल हवेमध्ये. राज मोरे जज करत असताना त्याचा अवाख्याचा बाहेर. बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा 4 चौकार. थँक्यू. सन्माननीय संदेशी साळुंके साहेब, आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपणास देखील विनंती आहे की आपण देखील मंचकावरती या मंचावरून या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्या. चौकार येतोय तुषारच्या बॅटमधनं. स्लॉट मध्ये बॉल होता, समोर खेळला, फटका मिस टाइम आहे. बॉल हवेमध्ये, फिल्डर चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. झेल सुटल्या, 2 धावा त्याही पलीकडे खर्च केल्या गेल्या. या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धाव संख्या 13 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये नयन जोशीचं हे षटक खूप सारं महागडं ठरलेलं पाहायला मिळालं. पहिल्या 4 बॉल मध्ये तब्बल 11 धावा त्यानं खर्च केल्या. हाफ ट्रॅकर बॉल टप्पा पडला, वेगानं बॉल विकेट किपर सवयीत घेत असताना पाहायला मिळाला. बॅटर बॅकफुट वरती आले, कव्हर रिजन मध्ये लॉप करायचं होतं परंतु बॅटर बॉलचा संपर्क होणार नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबलंय 13 वरती. स्लॉट मध्ये बॉल हवेमध्ये खेळण्याची चुकी केल्या. बॉल चा खाली फिल्डर आले, बॉलचाच कॅच, विकेट होते पतंग. बॅटर आउट. थँक्यू. त्याच वेळेला सन्माननीय जयजी सुटे साहेब यांचं देखील शुभ आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम जयजी, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. विकेटचं पतंग झालंय. तुषार नयनच्या शेवटचा बॉल वरती बाद झाला. तिसरा धक्का बसला टीम श्री माणकेश्वर अमडोशी संघाला. तुषार बाद झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना प्रीतम जांभईकर आपल्याला पाहायला मिळतात. हरीश आणि प्रीतमची जोडी, या जोडीला मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप बिल्ड करावे लागणार आहे. षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य टवट्याला इन्व्हाइट केलं जात आहे. आदित्य देखील चांगल्या धाटणीची गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करतो. सातत्यानं यॉर्कर्स तो हाताळतो आणि गोलंदाजीमध्ये जास्तीची मजबूत पकड देखील त्याची आज पाहायला मिळाली आहे. वेगवान बॉल गुड लाईन स्पॉट वरती चांगला टप्पा हाताळला. बॉलनं उसळी घेतली. टॉस होत असताना नाही जोशीचा वैध घेतला जाईल. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. धावा थांबल्या धावफलकावरती. 13 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 13 बॉलचा खेळ झालाय. 13 बनवल्या गेल्या. समोरचा बॉल समोर खेळलाय, खाली क्षेत्र आहे. फिल्डर निशी कर्णेकर बॉल वरती येतील, अडवतील, फेकतील तोवर दुहेरीसाठी दोन्ही बॅटर परतले. या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकले गेले. धावफलकावरती धावा आतापर्यंत 15 या अंकावरती धावा संख्या मैदानाच्या आतमध्ये बनवली गेली आहे. पुढचा बॉल आदित्य टवटे. आडवा बॅट ऑन साइडला. हरेशचा बॅट मधला बॉलला भिरकावून दिलाय. डीप मिड विकेट, सीमा पार, 6 सिक्सर. थँक्यू. षट करतोय हरेश भोसलेच्या बॅटमधनं. 6 धावा आला. संघाचे टोटल पुढे सरकले. 21 आतापर्यंत बनवल्या गेल्या. वेगवान बॉल गुल्डन स्पॉट वरून वेगानं बॉल विकेट किपर सवयीत घेत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल आहे, आपे असावे. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून आला. अवांतरी धावाल्या 22 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. आणखीन एक खराब बॉल बराचसा बाहेर चेंडू हाताळला गेला. याआधी षटकार आला, त्यानंतर लेन मध्ये बदल करण्याचा विचार आदित्यने केला. शरीरापासून दूरवरती चेंडू ठेवण्याचे प्रयत्न ते करतात. अशा वेळेला एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा खर्च केल्या जातात. 2 आल्या. 2च्या मदतीने संघाचे टोटल आतापर्यंत 23 वरती आहे. 2 व्हाईट बॉल आल्याने दोन्ही व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक 23 वरती जाऊन पोहोचलाय. पुढचा बॉल वेगवान बॉल टप्पा पडला, उसळी घेतल्या. बॉलनं विकेट किपर सवयीत घेतला गेला.
टप्पावरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एका बॉलचा 2 बॉलचा खेळ अजून देखील बाकी आहे या षटकामध्ये. यावेळी बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निशी कर्णेकर लॉंग ऑनला तैना, त्यात चुकी होणार नाही. आणखीन एका विकेटचं पतंग. आघाडीला आलेले बॅटर हरेश भोसले मैदानाच्या बाहेर. यावेळी बॉल बादशा स्टिकर वरती आला. गॅप मध्ये गली रिझन मधून थर्ड मानला बॉल प्रस्थान. धावा 4 येतोय चौकार. थांबलाय बॉल बाउंड्री लाईनचा आधीच बॉल थांबला. सगळ्यांना फसवलं होतं पहा. बाउंड्री लाईनच्या बाहेर आमचे 2 7 एक बॉलचा पाठला करण्यासाठी आले. त्यांचा आधीच बॉल थांबला बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. सर 2 पळून काढल्या ना. ओके, 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकल्या गेल्या. धावफलकावरती धावा आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 25 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आशिष मोरे यांना इन्व्हाइट केल्या गेलाय. आशिष वरती विश्वास दाखवला जातोय. आता जबाबदारी आहे श्री मानकेश्वर आंबडोशी संघाचे बॅटर सुमित आणि प्रीतम या दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. धावांचा आलेख उंचवावा लागणार आहे. मोठं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही बॅटरला सेट करावा लागणार आहे. आशिषच्या विरोधामध्ये हात खोलावे लागणार आहे. अप ट्रॅगल बॉल बादशा स्टिकर वरती बॉल आला. एक सिंगल कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. मानस केलं, धाडस करू शकणार नाहीये. थांबवलंय एका धाब्यावरती. एका धाब्याच्या मदतीने संघाची टोटल आतापर्यंत 26 अंकावरती धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते. सुमित ऑन स्ट्राईक. स्विच हिट करायचं होतं. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. पंचांकडे अपील केली जाते. बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. टप्पा पडला. वेगाने बॉल नयन जोशी यांचा वैध घेत असताना हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीने 26 वरती धावा संख्या थांबली आहे. समोरचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न लोधी कापेट केला. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धाब्याचा प्रयत्न फेकी खराब आहे. बॅकअप चांगलं राहिलं राज मोरेचं. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावायचा देखील प्रयत्न. बघता बघता 2 धावा या दोन्ही बॅटरना पळून कंप्लीट केल्या. या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकला गेल्या. धावफलकावरती धावा आतापर्यंत 28 अंकावरती आहे. या पूर्वार्धाच्या डावातील अजून देखील 3 बॉलचा खेळणं बाकी आहे. यावेळेस मिस टाइम खेळ आहेत. फिल्डर नाही आहेत. गली रिजन मध्ये बॉलला अडवलं गेलं. एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा 29 या अंकावरती लगावल्या गेल्यात. पूर्वार्धाच्या डावातील अजून देखील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मोठी टोटल उभारायचे तर मोठे फटके अपेक्षित आहेत. यास प्रयत्न केला. कव्हर रिजन मध्ये चांगला फटका खेळला. डीप मध्ये शुभम आहेत. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावायचा प्रयत्न केला. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. या 2च्या मदतीने धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत 29 धावा धावफलकावरती आहे. 31 धावा धावफलकावरती आहे. पुण्याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल लांब्यामध्ये आदित्य बॉलचा पाठलाग करतील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावायचा देखील प्रयत्न केला आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या. पहिला पूर्वार्धाचा डाव संपलाय. पहिलं सत्र
संपुष्टात आलाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 33 अंकावरती पाहायला मिळाला. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 34 धावेची आवश्यकता टीम वागेश्वर रोटखुर्द या संघाला. तत्पूर्वी डीजे कडे जाऊया. डीजे कडनं एक संगीत ऐकूयात. विभागातून येत असताना अमडोशी गावाला ते बिलॉंग करतात. अमडोशी गावाचं क्रिकेट खेळत असताना ज्या गोलंदाजाची चर्चा नेहमी झाली आहे नागोठणे विभागामध्ये, असोसिएशन मर्यादित क्रिकेट असेल किंवा गाव टू गाव फॉर्मॅटचं क्रिकेट असेल, या सगळीकडेच ज्या नावाचा गोलंदाजीचा बोलबाला आहे तो सुमित गोळे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आहे. समोर रोहा तालुक्यातील सर्वाधिक घातकी डावकुराचा बॅटर आशिष मोरे, रोहा तालुका प्रीमियर लीग पहिलं सीझन मालिकावीर, बाईक जिंकणारा आशिष मोरे. बॅट चालवली आहे. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून, नो बॉलचा इशारा आला. फुटवर्क गोलंदाजाचं खराब राहिलं होतं त्या अनुषंगानं ओव्हर स्टीपचा नो, इथे मात्र पंचांच्या माध्यमातून इशारा. अवांतरी धाव आली. अवांतरी धावेच्या मदतीनं धाव फलकावरती, एकच्या मदतीनं वाढ, 2 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल फ्रीटचा असणार आहे. उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल फ्रीट आहे. लायसन इथे मात्र भेटला आशिष मोरेला एक मुबलक फटका खेळण्यासाठी.
थांबवलाय. थोडासा बिघाड येतोय. टेक्निकल एरर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. पुण्याचा सुमित गोळे नव्यानं बॉलिंग करण्यासाठी सज्ज झाले. फ्रीटचा बॉल. या सडबा बॅटनं फ्रीटचा बॉल वरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न केलाय. उंची गाठली, सिंगल कंप्लीट केलं. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय. 2 धावा बघता बघता दोन्ही बॅटरने कंप्लीट केल्या. त्या 2च्या मदतीने धाव फलक पुढे सरकला जाते. धाव फलकावरती धावा 2 बॉलच्या समाप्तीनंतर 4 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. धावा येतात आशिष मोरेच्या बॅटमधनं. हे मैदान डावकुऱ्याच्या बॅटरसाठी अगदी पोषक आहे. वाऱ्याचा वेग अगदी डावकुऱ्याच्या बॅटरसाठी अगदी पोषक ठरलेला पाहायला मिळाला. वाऱ्याच्या वेगावरती अगदी बॅटचा फ्लो ओपन केला तरी अगदी सहजच षटकार या मैदानाच्या आतमध्ये प्राप्त करू शकतील. परंतु सुमित देखील थांबायला तयार नाहीये. चांगली गोलंदाजी ते करतात. टप्पावरती गोलंदाजी करत असताना त्यांना देखील माहिती आहे सिमेंटची अगदी गुळगुळीत विकेट आहे. टप्पा पडला की बॅटरला बॉल भेटणार नाहीये. टप्प्यावरती गोलंदाजी केली जातीये. वेगवान चेंडू हाताळले गेले. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाले. या 34 धावा देखील लढण्यासाठी पुरेशा आहेत. कारण की या विकेटवरती धावा होणार नाहीये. अगदी संध्याकाळचं सूत्र वाऱ्याचा वेग प्रचंड असतो. बॉल सहसा ट्रॅव्हल होत नाही. तर डावकुऱ्या त्याच्या बॅटरला तुम्ही थांबवलं तर मॅच मध्ये नक्कीच मजबूत पकड करू शकता. समोरचा बॉल समोर खेळलेत. फिल्डर आहेत बॉलच्या खाली. डावकुऱ्याचा बॅटर आशिष मोरे बाद. आशिष बाद झालेत. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ आपण पाहिला. 4 बॉल मध्ये 4 धावा धावफलकावरती जमा केल्या. टीम वाघेश्वर रोड संघानं. महत्वाचे बॅटर राणा मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. राणा आलेत आणि त्यावेळेला वाऱ्याचा वेग देखील थांबलाय. राणा कशी बॅटिंग करतील मैदानाच्या आतमध्ये. स्विच हिटचा प्रयत्न. लाजवाब फटका. बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग अँड स्ट्रॉंग. इट्स अ बिग हिट. सिक्सर. सुलटा रिवर्सचा षटकार मैदानाच्या आतमध्ये राणाच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. हिरेजी कुशवा साहेबांच्या माध्यमातून जर अशाच पद्धतीने फटके खेळले, षटकार ठोकला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यस, या वेळेला पाडा स्वीप पाहायला मिळाला. बॉल दणदण करीत सीमारेषेच्या पार. धावा आल्या 4. दमदार चौकार. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 14 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हरीश भोसले दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळाले.
34चा पाठलाग करायचा होता आतापर्यंत. 14 बनवल्या गेल्यात. अजून 18 बॉल मध्ये 20 धावेची आवश्यकता आहे. पहिला बॉल हरीशचा. हाफ ट्रॅकर अडबा बॅट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फटका मिस टाइम राहिला. खराब फिल्डिंग तुषारच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खराब पैकी देखील होतीये. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावायचा प्रयत्न बॅकअप होत नाहीये. तिसऱ्यासाठी बॅटर पलटलेत आणि 3 धावा देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्यात. या 3च्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा 17 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 17 बॉलचा खेळ बाकी. 17 धावेची आवश्यकता टीम वाघेश्वर रोट या संघाला. पुढचा बॉल स्विचिटचा प्रयत्न. दांडी गुल केली जाते. विकेट होते पतंग. राणा मोरे मैदानाच्या बाहेर. रोट या संघाची अगदी बॅटिंग लाईनअप डीप मध्ये. अजून देखील निशी कर्णेकर बॅटिंग साठी येणं बाकी आहे. राज मोरे देखील चांगले बॅटिंग करतात. आदित्य टवट्यात. अजून डीप मध्ये बॅटिंग लाईनअप आहे टीम वाघेश्वर रोट या संघाची. हरीशनं कमबॅक केलं. इथून देखील मॅच जिंकू शकता. तो आत्मविश्वास तुमच्याकडे असायला हवा. पॉझिटिव्ह इंटेंट मैदानाच्या आतमध्ये राहावं लागणार आहे. डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागणार आहे. विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त करावा लागणार आहे. तर आणि तरच ही मॅच तुम्ही जिंकू शकता. पुढचा बॉल हरीश तयार. ओव्हर द विकेट नाव. हाफ ट्रॅकर बॉल दिशा दिली आहे. बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. हाफ ट्रॅकर बॉल दिशा दिली. डीप पॉइंट मध्ये बॉल प्रस्थान होईल. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. त्यांचा वाक्याचा बाहेर. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा आल्या 4. आणखीन एक दमदार चौकार. चौकार शुभम यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 25 वरती टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचले. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. दिशा दिली. सन्मानजनक मैदानाच्या आतमध्ये खेळल्या गेल्या. संयमी क्रिकेट, शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शुभमने खेळलाय. सिंगल घेतले. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत 26 या अंकावरती आहेत. अजून देखील 8 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये मजबूत पकड केली टीम वाघेश्वर रोट या संघानं. हाफ ट्रॅकर बोलाड बॅट ऑन सेटला खाली क्षेत्रामध्ये वर्चस्व राहिले नयन जोशीचं. बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार. बारा बॉलचा खेळ संपला. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 30 या अंकावरती. येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. तुषार जांभेकर बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी दाखल झालेत. शुभम मोरे ऑन स्ट्राइक.
यावेळेस बॉल समोर खेळायचं होतं, थांबवलंय. धावबादची नामे संधी आहे, धावबाद मिळणार नाही आहेत. पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर पोहोचलेत, सुखरूपरित्या पोहोचलेलं पाहायला मिळालं. डॉट बॉल आला, 11 बॉलचा खेळ बाकी, 4ची अजून देखील आवश्यकता आहे. मोठा फटका स्लॉट मध्ये उडवलाय बॉलला, डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. मॅचला जिंकवणारा हा षटकार साधावा. वॉल प्लॅटबोर्ड टीम विजय संघाचं अभिनंदन, पराभूत झालेल्या संघाचं मनापासून आभार. या मॅचचा हिरो ज्यानं गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले, तो निशी कर्णेकर या मॅचचा हिरो ठरलाय. निशीला आपण नंतर इन्व्हाइट करूयात. निशी आपल्याला इन्व्हाइट केल्यानंतर आपण नंतर या. तत्पूर्वी आपण टॉस साठी बोलूयात. एका बाजूला टीम वागेश्वर रोडच्या विरोधामध्ये मोरेआळी या 2 संघादरम्यानची लढत पाहायला मिळेल. त्याच वेळेला टॉस साठी आपण मान्यवरांना विनंती करूया, सुमेशजी सुटे साहेब आपल्या शुभातन आपण नाणेफेक करणार आहोत. श्री साईनाथ मोरेआळीच्या विरोधामध्ये खेळत असताना वागेश्वर रोड या 2 संघादरम्यान आजच्या दिवसाची पहिल्या दिवसाची क्वालिफायची मॅच पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी आवाजामध्ये बदल करूया, ते आवाज उमेशजी साळुंके सरांचा ऐकूयात. धन्यवाद किशोर. तेजस पुरस्कृत यांच्या मालकीचा संघ वागेश्वर संघाचे संघ नाही. चला आपण टॉस साठी या.